नमस्कार, गुड इव्हनिंग मैत्रिणींनो. स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि मी मंगल. इथे बनवायचं आहे मला ताकातलं बेसन. आणि त्याच्यासाठी मी बघा 1 पाऊच ताक घेतलेलं आहे, बेसन घेतलं 1 वाटी, मोहरी घेतली, हळद घेतलं, जिरं घेतलं, मीठ घेतलं, कांदा आणि मिरची आणि लसूण ठेचलेला आणि टोमॅटो घेतलेला आहे, कोथिंबीर आणि कढीपत्ता. एवढं सगळं साहित्य आपल्याला बेसनासाठी लागणार आहे. तर इथे कढई गरम केली, त्याच्यामध्ये तेल टाकून घेतले. तेल चांगलं कडकडीत गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये मोहरी टाकायची. मोहरी जोपर्यंत तडतडली जात नाही, फुटली जात नाही, तोपर्यंत दुसरं काही टाकायचं नाही. मोहरी चांगली तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये जिरं टाकायचं. जिरं टाकल्यानंतर कढीपत्ता टाकायचा. ठेचलेलं लसूण टाकून घ्यायचं त्याच्यामध्ये आणि छान त्याला असं परतून घ्यायचं. त्याच्यामध्ये हिरवी मिरची टाकायची. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. इथे तोपर्यंत मिरची आपलं लसूण लाल होतो तोपर्यंत इथे आपण ताकामध्ये बेसन चांगलं फेटून घ्यायचं आहे. गुठळ्या जरा पण राहिल्या नाही पाहिजे, पूर्ण त्याला फेटून घ्यायचं चांगलं. तर लसूण लाल झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण कांदा टाकूया, टोमॅटो टाकूया आणि त्याच्यामध्ये मीठ टाकायचं, हळद टाकायचं आणि हो, हिंग मी लास्टला टाकला कारण हिंग जळला जातो म्हणून मी शेवटी टाकलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये हळद टाकून पूर्ण त्याला असं परतवून घ्यायचं. तोपर्यंत ही खाली ताकाला ढवळत राहायची प्रोसिजर आपली बेसन आणि ताकाची चालू ठेवायची. वरती पण हे कांदा टोमॅटो परतायची प्रोसिजर चालूच ठेवायची. थोडीशी कोथिंबीर याच्यात टाकायची, फोडणीमध्ये थोडी ताकात टाकायची आणि थोडी वरतून टाकायची. अशाने कशा रेसिपी छान लागतात हे. तर इथे बघू शकता छान कांदा टोमॅटो परतलं आहे. इथे मी हे ताक वगैरे ढवळलेलं बेसन आणि ताक ते फेटून घेतलेलं ते ओतून घेतलेलं आहे कढईमध्ये. आणि किती पातळ ठेवायचं, आता मी तर रात्रीच्या जेवणाला भातासोबत खाणार आहे. तुम्ही अगदी किती लांबून प्रवासातून थकून आलात तरी पण ही रेसिपी बनवू शकता. बघू शकता इथे आता हे घट्ट झालं आहे, पूर्ण चांगलं कडकडीत उकळून घेतलं आहे त्याला. आणि हे तुम्ही ज्वारीच्या भाकरीसोबत, चपातीसोबत, इवन इंद्रायणीचं राईस असेल भातासोबत इतकं अप्रतिम लागतं. कुठूनही तुम्ही अगदी घाईच्या प्रवासाला जायचं असेल किंवा जाऊन आला असेल, कंटाळा आला असेल, तर ही रेसिपी अगदी फटाफट तुम्ही 10 मिनटात बनवू शकता. पटापट 5 मिनटात कटिंग कुटिंग करायची आणि 10 मिनटात हे बनून होतं. अशा प्रकारे 15 मिनटात आपली रेसिपी बनून होते आणि 15 मिनटात राईस पण तयार होतो. इथे बघा मी आज बोल बिल नाही घेता गावच्या पद्धतीने सरळ साईडला ताटात भात घेतला, बेसन टाकलं आणि कांदा कट करून टाकला. तर कसा आहे मैत्रिणी, व्हिडिओ कसा वाटला कसा नाही नक्की सांगा कमेंट करून. व्हिडिओ आवडलाच तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुढील व्हिडिओमध्ये. बाय.